ब्रेकिंग 100 नंतर काही सविस्तर घडामोडी पाहूयात। भीमाशंकर परिसरामधील कोंढवळचा धबधबा हा राज्यामधील पर्यटकांचं आकर्षण आहे। मात्र सध्या अशा ठिकाणी पर्यटनास बंदी असल्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झालाय। या कोंढवळच्या धबधब्याचं दृश्य टिपलेलं आहे आपल्यासाठी एनडीटीव्ही मराठीनं। पाहूयात या धबधब्याचं हे विहंगम दृश्य। धबधब्याच्या ठिकाणाहून आढावा घेतलाय अविनाश पवार यांनी। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये जी काही महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी जुन्नर विभागामध्ये अनेक घाटमाते आहेत, नाणेघाट आहे, माळशेज आहे। त्यासोबत भीमाशंकरच्या परिसरामध्ये देखील अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि त्याच्यापैकीच वर्षा पर्यटनामध्ये महत्त्वाचे जे धबधब्याची ठिकाणे आहेत त्याच्यामध्ये भीमाशंकरचा कोंढवळचा हा जो धबधबा आहे तो अतिशय प्रसिद्ध असा धबधबा आहे। सध्या पर्यटन स्थळावर जाण्यासाठी बंदी आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची गर्दी दिसत नाहीये। मात्र हा जो कोंढवळचा धबधबा आहे हा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यामधून इथे लोक येत असतात। त्या कोंढवळच्या धबधब्याचं आपण सौंदर्य पाहिलं तर निश्चितच कोणत्याही हॉलिवूडचा सीन याच्यापुढे फिका पडावा असं सगळं याचं सौंदर्य आहे। संपूर्ण हे जे काही धबधबे आहे ते आता इथे पाऊस सुरू असल्यामुळे घाटमाथ्यावर प्रवाहित झालेले दिसतात आणि कोंढवळचा हा जो धबधबा आहे तो अतिशय विलोभनीय अशा दृश्यामध्ये आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतोय। हेच दृश्य आम्ही एनडीटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी इथे घेऊन आलेला आहे आणि कोंढवळचा जो धबधबा आहे तो आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे। आता पर्यटन स्थळावर अशा ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे, त्याच्यामुळे आपण बाहेर पडू नका। आपल्यासाठी आम्ही हा कोंढवळचा धबधबा घरापर्यंत पोहोचवलेला आहे। अविनाश पवार, एनडीटीव्ही मराठी, भीमाशंकर, पुणे।